महाराष्ट्र काँग्रेसनं पार्थ पवार यांच्यावर जहरी टीका केली आहे। पार्थ हे महाशक्तीसमोर सरेंडर झाल्याची टीका काँग्रेसने केली आहे। पार्थ पवार यांच्यावर टीका करताना कृतघ्न असाही उल्लेख काँग्रेसने केलाय। भाषणही न येणाऱ्यानं काँग्रेसच्या डाऊनफॉल बाबत बोलणं जरा जास्तच झालं। काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून हा हल्लाबोल करण्यात आला। काँग्रेसच्या ट्विटमध्ये म्हटलंय, धडभाषणही देता न येणाऱ्या कुटुंबियांच्या पूर्व पुण्याईवर आत्ताच खासदार झालेल्या मुलानं काँग्रेस पक्षाच्या डाऊनफॉल बद्दल बोलणं म्हणजे जरा जास्तच नाही का झालं? स्वतःच्या वडिलांच्या संशयास्पद अपघाती मृत्यूनंतर लगेच जमीन घोटाळ्यातील चौकशीतून बचावासाठी राजकीय सोय म्हणून शांत राहणाऱ्या महाशक्ती समोर सरेंडर झालेल्या या कृतघ्न मुलानं काँग्रेस पक्षाबद्दल न बोललेलंच बरं राहील। या मुलाच्या वडिलांना न्याय मिळवून देण्यासाठी कर्नाटक सरकारनं त्यांच्या राज्यामध्ये FIR नोंद करून घेतली। तिथं सरकार काँग्रेस पक्षाचे आहे। काँग्रेस पक्षाचेच बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतील अधिकृत उमेदवार त्या संशयास्पद अपघाताचा महाराष्ट्रामध्ये गुन्हा नोंद करा, निवडणुकीतून माघार घेईन अशी मागणी करत आहेत। यावरही या कृतघ्न मुलानं बोलायला हवं। पार्थ पवार काय बोलतोय याच्यावर लक्ष देण्यापेक्षा खरं तर ह्या निवडणुकीची प्रक्रिया आहे। निवडणुका बिनविरोध झाल्या पाहिजेत असं त्यांचं मत आहे। त्यांच्या आईने आमच्या प्रदेश अध्यक्षाला फोन केलेला आहे। पण अशा पद्धतीचं दबाव तंत्राचा वापर करून आणि काँग्रेसवर टीका करून हे काही प्रश्न सुटणार नाही। त्यामुळे पार्थ पवार वयानं लहान आहे आमच्यापेक्षा, त्याच्यामुळे मला त्याच्यावर काही प्रतिक्रिया देण्याचं काही कारण नाही। पार्थ पवार नेमकं काय बोलले होते ज्यावरून हे सर्व रामायण घडलं आणि काँग्रेस पार्थ पवारांवर का चिडली? बघूया। पार्थ पवार असं म्हणाले होते की काँग्रेसच्या राष्ट्रीय नेतृत्वाशी बोलण्याची गरज मला वाटत नाही, कारण सर्वांना माहित आहे ते काय करतायत। सगळे मोठे लोक आहेत, त्यामुळे काय चाललंय हे सर्वांना समजतं। त्यांनी जो विचार केला असेल तो विचार त्यांना करू द्या, त्यांना नंतर महाराष्ट्रामध्ये काय त्रास होणार हे दिसेल। कारण असं आहे की लोक विसरत नाहीत, अजितदादा यांच्या बाबत लोकांच्या मनात प्रेम आहे। अशा वेळी एखाद्या मोठ्या पक्षानं असा निर्णय घेणं हे अत्यंत चुकीचं आहे। आम्ही कुणालाही फोन करणार नाही, जे काय नशिबात असेल ते होईल। पण मला याचं वाईट वाटतं की महाराष्ट्रात काँग्रेसचा डाऊनफॉल सुरू आहे।